बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी पुण्यातून। पुण्यात भावे हायस्कूल जवळ एक थरारक अपघात झालाय। भरधाव कारनं 12 विद्यार्थ्यांना उडवलं। जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यात भावे हायस्कूल जवळ हा अपघात झालेला आहे। या अपघातात एका भरधाव कारनं 12 विद्यार्थ्यांना उडवलेलं आहे। यात मुलं जखमी झालेली आहेत। त्यांच्यावर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, नेमका कसा झाला अपघात, काय घडलं? नक्कीच हेमाली, सगळी माहिती सांगण्याच्या पूर्वी खरं तर हा जो सगळा अपघात आहे त्याचे प्रत्यक्षदर्शी आता माझ्यासोबत आहे। मी आता घटनास्थळी आहे। भावे हायस्कूलच्या समोरच्या एका लेनमध्ये हा अपघात झालेला आहे। भरधाव गाडी जी हुंडाई टुरिस्ट ची ती गाडी होती ती या बाजूने आलेली होती आणि इकडे जे 12 विद्यार्थी होते, 12 जण होते खरं तर, ते चहा पीत असताना त्यांच्या अंगावरती ती गाडी घेतली। मद्यधुंद होता तो ड्रायव्हर आणि जयराम मुळे असं त्याचं नाव आहे। पुण्यातलाच रहिवासी आहे तो आणि सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। आत्ता आपल्यासोबत जे प्रत्यक्षदर्शी होते या अपघाताचे त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया। काका, नेमकी किती वाजता हा अपघात झाला आणि कसा झाला? हा 5:30च्या दरम्यान ती हुंडाई ओरा गाडी इकडनं आली या बाजूनी। तो वळताना स्लो होता, पण त्याला नंतर ऍक्सिलेटरवर पाय ठेवायचा का ब्रेकवर पाय ठेवायचा त्याला काही कळलं नाही। पिलेला असावा तो, त्यांनी डायरेक्ट गाडी इथे घातली। इथे काही विद्यार्थी इथे जे तिकडे आता आपण उभे आहोत आता तो आला आणि इथे काही नागरिक विद्यार्थिनी इथे चहा पीत होते। त्यांनी उडवलं आणि ते सरळ त्या कोपऱ्यामध्ये तिथे इतक्या भीषण जोरात गेला तो की त्यातले जवळपास 7-9 विद्यार्थी असतील, ते खूप इंज्युर्ड आहेत। आणि बाकीचे 3 कोण होते? ते काही इथले MRO लोक असतील, एक काही वयस्कर लोक जी चहा वगैरे घ्यायला आलेले असतील ते होते। त्यातल्या विद्यार्थ्यांचं खरं तर खूप मोठं नुकसान आहे। उद्या पेपर आहेत त्यांचे आणि अशा अवस्थेत ती मुलं आता दवाखान्यात ऍडमिट आहेत। त्यातले 3 जण जास्त लागलेलं आहे त्यांना। बाकी ज्यांना जरी किरकोळ लागलेलं असतं तरी ती मुलं उद्या पेपर देऊ शकतील या मानसिकतेत किंवा त्या अवस्थेत नाहीये। नक्कीच आम्हाला पण बघितलं की भरधाव वेगात आलेली ही गाडी होती। 12 जणांना जखमी केले। त्यातनं अशी प्राथमिक माहिती येते की त्यातल्या काही 2-3 जणांचा पाय देखील फ्रॅक्चर झालेला आहे। इथे आता जे कसबा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत हेमंत रासने हे देखील इथे आलेले आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूच यात, पण तोवर आपण इकडे बघूयात की नक्की अपघात हा कुठे झालेला आहे। हा जो कोपरा दिसतोय तुम्हाला, या कोपऱ्यामध्ये इकडे ही गाडी भरधाव वेगाने आलेली होती। बघा, ही सगळी तोडफोड इथे झालेली आहे आणि इकडे सगळी ती तोडफोड झालेली आणि इकडे धडक झालेली आहे। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत इकडचे हेमंत रासने। सर, आता तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, नक्की काय तुम्हाला माहिती मिळाली? मला मिळालेली माहिती अशी आहे, एका ड्रायव्हरने तो दारू पिलेला होता अशी आता प्राथमिक कळलेली माहिती आहे। त्याला पोलिसांच्या मध्ये इतर जे काही विद्यार्थी होते त्यांनी त्याला पेरुगेट पोलीस चौकीमध्ये त्याला दाखल केला आहे। त्याच्यानंतर त्याची ससूनला मेडिकल चेकअप जी कायदेशीर कारवाई ती पोलिसांच्या मार्फत होईल। परंतु जे 12 विद्यार्थी आहेत त्याच्यातल्या काही लोकांची उद्या परीक्षा होती, त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन केलेलं आहे। त्यांच्या उपचाराची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि ज्यांची परीक्षा उद्या होती त्यांना मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः बोलून त्यांना काय सवलत देता येईल, त्यांची परत परीक्षा घेता येईल का याचा मी नक्की प्रयत्न करेन। आमदार साहेब, पण आपण बघतोय की पुण्यात हे जे ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस आहेत भरपूर वाढले, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, तरी पण एक मद्यधुंद चालक इथे येतो आणि तब्बल 12 विद्यार्थ्यांना इकडे म्हणजे अपघातग्रस्त करून जातो आणि उद्या त्यांची परीक्षा आहे। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, पण मग यामध्ये ठोस कारवाई होईल की नाही त्या कॅब चालकाला? नाही, तो कॅब चालक आहे तो बाहेरगावचा आहे, तो इथला नाहीये। त्याच्यावर योग्य ती कारवाई, कायदेशीर कडक कारवाई, जे कायद्यामध्ये तरतूद आहे ती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि या विद्यार्थ्यांना ज्यांना अपघात झाला, जे जखमी आहेत त्यांना पहिल्यांदा दुरुस्त करणं ही आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब आहे आणि त्यांचं जे शैक्षणिक नुकसान
खूप आता आहे किंवा उद्या परीक्षा आहे त्याच्यात त्यांना काय कन्सिडर करून देता येईल शासनाच्या माध्यमातून याचा मी पाठपुरावा करणार. नक्कीच हेमाली, आपण जसं बघितलं की मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलतो असं आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नक्की त्या कॅब चालकावरती काय कारवाई केल्या जाईल आणि त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांना काय सवलत दिल्या जाईल. हेच ते चहा टपरी आहे जिकडे 12 जणांचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि सध्या संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. हेमाली, धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल.